तूळ राशी समतोलाचा ध्यास. तूळ राशींच्या व्यक्तींचा समतोलाचा ध्यास आणि त्यातून व्यवहारिक जगात होणारी दमछाक ही खरोखरच एका अदृश्य दोरीवरच्या कसरतीसारखी असते आणि हेच तूळ राशीचं वास्तव आहे. निवडीचा अटळ संघर्ष या राशीच्या 5वीलाच पोचलेला आहे. तूळ राशीला प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू दिसतात. व्यवहारात जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा याला निवडावे की त्याला, या द्वंद्वात त्यांची प्रचंड कुंचबणा होते. दुसऱ्यांसाठी जे सोपं असतं तिथे तूळ राशीला न्याय द्यायलाच असतो. या प्रक्रियेत वेळ निघून जातो आणि निर्णयाची टांगती तलवार मनावर सतत राहते. ही वैचारिक दमछाक जगाला दिसत नाही, पण ती आतल्या आत व्यक्तीला मात्र थकवून टाकते. नाही म्हणण्याची असमर्थता हा खूप मोठा वीक पॉइंट असणारी माणसं या राशीची असतात. व्यवहार हा सहसा स्वार्थावर किंवा स्पष्टतेवर चालतो, पण तूळ रास सौहार्द सुसंवाद शोधत असते. कुणाचे मन दुखावले जाऊ नये, कुणाला वाईट वाटू नये या प्रयत्नात ते स्वतःच्या गरजांना मुरड घालतात. सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःचा बॅलन्स बिघडतो. हे तूळ राशीचा सर्वात मोठं व्यवहारिक दुःख आहे आणि हो म्हणण्याची सवय कधीकधी ओझे बनून खांद्यावर बसते. सौंदर्याचा ध्यास त्याविरुद्ध वास्तवाचा रांगडेपणा. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. तूळ राशीला त्यांच्या आयुष्यात एक प्रकारची लय, शिस्त आणि सौंदर्य हे हवं असतं. पण व्यवहारिक जग हे खडबडीत, गोंधळाचे आणि कधीकधी अन्याय देखील असते. या विसंगतीशी जुळवून घेताना त्यांची मोठी मात्र ओढाताण होते. स्वतःच्या आतील आदर्श जग आणि बाहेरचे वास्तव जग यांचा मेळ घालताना होणारी दमछाक ही शब्दात न मावणारी असते. तराजूची सतत जशी हालचाल होत असते तशीच सेम त्यांच्या मनाची अस्वस्थता होते. तराजू तेव्हा स्थिर दिसतो तेव्हा तो सतत हलत असतो. तूळ राशीचे आयुष्यही असंच आहे. स्थिरतेसाठी त्यांना सतत तडजोडी कराव्या लागतात. व्यवहारातही तडजोड कधी आर्थिक असते तर कधी भावनिक. या सततच्या ॲडजस्टमेंटमुळे त्यांच्या मनाची जी दमछाक होते ती त्यांना अधूनमधून एकांताकडे तर ढकलते. जगाला वाटतं तूळ रास म्हणजे स्थिरता, पण त्या स्थिरतेसाठी या राशीला मनात विचारांचे कितीतरी लोंढे हे थोपवून धरावे लागतात. प्रत्येक पारडं समान ठेवण्याच्या नादात स्वतःचं पारडं कधी रिकामं होतं हे देखील त्यांना कळत नाही. हीच ती परफेक्ट बॅलन्सची खरी किंमत आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचं नवनवीन भविष्य भाकीत विषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.